हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी बनवते आता भाजी. स्वयंपाक बनवायला घेतला आहे आणि याच्यामध्ये बनवलं आहे वरण भात. आणि आता मी बनवते कारल्याची भाजी, म्हणजे भरलं कारलं बनवते. आणि आता तेल गरम झालंय, तर आता मी त्याच्यामध्ये कारले टाकून घेते. आणि असं कारलं नक्की करून बघा, खूप छान लागतं खायला आणि खूप मस्त बनतं. मला तर कारलं खूप आवडतं. कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कारलं शरीरासाठी खूप चांगलं असतं. ते कडू असतं म्हणून लोक खात नाही, पण खाल्लं पाहिजे. मला तर खूप आवडतं आणि मी नेहमी खाते बाबा. तुम्ही पण खा. मी पूर्ण व्हिडिओ घेतला नाही, डायरेक्ट कारल्याची भाजी बनवताना व्हिडिओ घेतला, कारण माझ्या लक्षातच नाही राहिलं. पण म्हटलं आता कारल्याला जरा फ्राय करताना तुम्हाला दाखवूया थोडंसं, 1-2 मिनिटाचा व्हिडिओ काढून. तुम्ही कशी पद्धतीने बनवतात कारल्याची भाजी कमेंट करून सांगा. आणि मी अशी बनवते, त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर वगैरे सगळं टाकलं आहे. मीठ, हळद आणि घरचा मसाला टाकला आहे. आणि थोडंसं चिंच वगैरे टाकले. चिंच टाकली तर त्याने आंबटपणा येतो थोडंसं, आणि कारलं कडवट नाही लागत आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं चिंचाचा आगळ टाकायचा. मी कारले थोडेसे नॉर्मली शिजून घेतले होते, फक्त थोडेसे मऊ झालेले. तर मी आता फक्त हे थोडं मसाल्याचं पाणी तर हे थोडंसं टाकते त्याच्यामध्ये. बाकी जास्त पाणी नाही टाकायचं, तर जास्त पाणी टाकलं का मग चव बिघडते. आणि आपल्याला सुक्कच बनवायचं, त्याच्यामुळे पाणी एकदम थोडंसंच वापरायचं. मस्त एकदम टचका गेला बाबा, फोडणी जाम जोरात बसली. तर याच्यामध्येच कारले थोडेसे वाफळून द्यायची आणि मस्त त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो करायचा. तर कारले मस्त पटकन शिजून जातील. आणि अजून मला भाकरी आणि चपाती बनवायचे. बाकी स्वयंपाक बनलेला आहे आणि अजून देवाची पूजा पण करायची. रोज माझा स्वयंपाक लवकरच होतो. हे आहे आमचं किचन, छोटंसं किचन, एकदम छोटंसं आहे. हे आमचं छोटंसं किचन आहे. आणि हा आहे आमचा हॉल. आणि हॉलमध्ये बघा आमचा किती पसारा आहे बघा. आणि अजून मला देवाची पूजा वगैरे करायची. इथे आहेत आमचे देव. आणि हा आहे आमचा टिटवाळ्यातील सुंदर नजारा. म्हणजे एवढा काही सुंदर नाही आहे, नाहीतर बोलशाल खूप सुंदर आहे. मला तर नाही आवडत आहे, पण तरी बऱ्यापैकी छान आहे. हे बघा, अजून उजेड आहे, अंधार पडायला आला आहे थोडासा. आणि आम्ही एकदम स्टेशनच्या जवळच राहतो. ही जी समोरची बिल्डिंग आहे तिच्या बाजूला लगेच स्टेशन आहे. म्हणजे आम्हाला फक्त 4 ते 5 मिनटं लागतात इथून तिथे जायला. तर इथे मस्तपैकी गावदेवीचं मंदिर आहे, एकविरा आईचं. म्हणजे ते मंदिराला गावदेवीचं मंदिर बोलतात. त्याच्यामध्ये एकविरा आईची मूर्ती तर नाही आहे, पण असं दगड वगैरे काहीतरी तिचं आहे. आणि तिकडे पण एक मंदिर आहे, तिथे तिचं मूळ स्थान आहे. म्हणजे तिथे मूर्ती वगैरे बसवलेली त्यांनी. 2 मंदिर आहेत, दोन्ही ठिकाणी तिची यात्रा वगैरे करतात. मी राहते वरती 7व्या माळ्यावर. तर चला मी तुम्हाला आता परत एकदा
कारलं दाखवते. झाकण ठेवून देते, आपण परत एकदा उचलून बघूया. हे बघा. मस्त झाले आणि स्मेल तर एवढा भारी येते ना मसाल्याचा, तर खूप छान. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला घेतलेला पण 5 मिनिटाचा झाला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.